उर्मिला हे घे पाणी. बर तुला आणखी काही हवंय का? ऐका ना, मी ऐकलं होतं की जेवताना आपण जर ज्यूस घेतला तर जेवण छान डायजेस्ट होतं, बाळासाठी चांगलं असतं. माझी आई माहेरी असताना द्यायची मला रोज. अगं पण आता आपल्याकडे ज्यूस आहे ना, राणीने बनवून ठेवलाय, असेल फ्रीज मध्ये असेल. असं होय, बघते थांब. हे घे ज्यूस. बरं आणखी काय हवंय का? काय ग उर्मिला, काय झालं? रत्नाई, ज्यूस मध्ये पपाया आहे. हो, हे बघा. अगं बाई, ज्यूस मध्ये पपई? हे सगळं त्या राणीने मुद्दाम केलंय. उर्मिला, अगं राणी मुद्दाम का करेल असं? कारण तिला माहिती होतं ना, हा ज्यूस मी पिणार आहे. तिला माझं बाळ या घरात जन्माला आलेलं नकोय, तिला माझ्यामुळे या घराला वारस मिळालेला नकोय, म्हणून केलं तिने मुद्दाम हे. उर्मिला, अगं काय झालं आता परत? आणि ते हे बघा, हे बघा तुमच्या लाडक्या हुकुमाच्या राणीने काय केलंय. काय मालती, अगं तिचं म्हणणं आहे की ज्यूस मध्ये पपईचा तुकडा राणीनेच टाकलाय. तनिषा, त्या रात्री जे काही झालं ते आपल्या सहमतीने झालं, कन्सेंटने झालं. ना तू माझ्यावर जबरदस्ती केली होती, ना मी तुझ्यावर जबरदस्ती केली होती. कोणी कोणाला फोर्स केलं होतं का? अरे मग सगळं माझ्यावर टाकून तू याच्यातून पळ का काढतोयस? टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. नो, यू वर इक्वली रिस्पॉन्सिबल. ट्राय अँड अंडरस्टँड. आय कॅन अंडरस्टँड, समजतंय मला सगळं, पण थोडं मला पण समजून घे ना. पण मी कितीही ड्रिंक केली ना, मला काही आठवत नाही असं होतच नाही. पण त्या रात्रीबद्दल तू जे काही सांगतेस ना, ते मला खरंच काही आठवत नाहीये. अगं तुला काही आठवत नाहीये त्यात माझा काय दोष आहे सांग? तू मला आत्ता ओळखतोस, आधीपासून ओळखतोस की नाही? हे असं कधी वागते का मी? अरे खोटं पाडतोयस तू सरळ मला. का विश्वास ठेवत नाहीयेस तू माझ्यावर? का? आता हिला कसं समजावू? माझ्या आयुष्यात का आला असेल तू क्षण? का त्या रात्री मी तुला थांबवू शकले नाही? का स्वतःला आवरू शकले नाही? का वाहवत गेले असेल मी इंद्र? मला मुलगी म्हणून काय फील होत असेल हे मी तुला नाही रे सांगू शकत. नाही ठीक आहे, नकोय ना तिला माझं बाळ, नकोय. माझ्यामुळे या घराला वारस मिळालेला नकोय ना. मी एक काम करते, हा पपई खाते मी, माझं बाळ मरून जाऊ दे. उर्मिला, काय चाललंय तुझं? शांत हो बरं. याची वेडेपणा करू नकोस. उर्मिला, अगं रागाच्या भरात माणूस काहीही करून बसतो. जरा स्वतःच्या रागावर कंट्रोल कर. अगं मग काहीतरी भलतं सलतं करून बसशील बाई. ऐका ना, तुम्ही दोघी हे मला सांगण्यापेक्षा तुमच्या त्या लाडक्या हुकुमाच्या राणीला सांगा. तिने मुद्दाम केलंय हे. तिच्या आईने तिला तो पपई आणून दिला म्हणजे माझं बाळ मारायचं. शपथ, हा केवढा मोठा प्लॅन होता या दोघींचा. उर्मिला, तू समजतेस तसं काही नाहीये. मुळात तुझं बाळ मरावं असं का कोणाला वाटेल ग?
उलट तू दिलेल्या गुड न्यूज मुळे त्या राणीच्या आईपासून घरातले सगळेच खूप आनंदी आहेत. नाही हो नाही मालती आई, हे तुम्ही बोलताय. पण मला नाही वाटत आहे अजिबात हे. आणि आता सुद्धा तुम्ही हे बोलताय कारण तुम्हाला त्या राणीला पाठीशी घालायचंय म्हणून माझ्याशी गोड गोड बोलताय ना. नाही बोलणार तुम्ही कारण मी तुमची सख्खी सून नाहीये ना. ते कळलं ना? काय काय बोलतेस तू? नाही तुम्ही तर एक शब्द बोलू नका. हा तुमचा तर आवाज यांच्या समोर घशातून कधी निघालाच नाही आणि निघणार सुद्धा नाही. उर्मिला असं काहीही नाहीये. तसंच आहे. मी प्रेग्नंट व्हायच्या आधीपासून त्या राणीकडे बघतीये. तिला ना माझ्या बाळाला मारून रिवेंज घ्यायचे, रिवेंज म्हणून करतीये ती सगळं. उर्मिला काही बरवू नकोस. अगं तुला जेव्हा घराच्या बाहेर काढलं होतं ना, परत कुणीही ह्या घरात घ्यायला तयार नव्हतं. त्यावेळेला राणी स्वतः तुझा हात धरून ह्या घरामध्ये घेऊन आली. असं कसं विसरतेस तू हे? तेच मला आज कळतंय तिने मला या घरात का आणलं. मला या घरात आणायचं, मला आणि माझ्या बाळाला सतत त्रास द्यायचा. नाही मी सहन करू शकते, माझ्यात खूप सहनशक्ती आहे. पण माझ्या बाळाला त्रास झालेला मी अजिबात सहन करणार नाही, कळलं? इथून पुढे या घरात तिने बनवलेलं मी काही म्हणजे काहीही खाणार नाही. उर्मिला शांत हो. हे बघ तू ना असा हरडाओरडा करू नकोस ग. हे असं करत राहिलीस ना तर त्याचा तुलाच जास्त त्रास होईल. शांत हो तू. राणी आली की आपण बोलू तिच्याशी. हा हे बघ तू खाली बस आणि जेवण करून घे. ये बस बरं इथं. नाही मी जेवेन मी पण मी हा ज्यूस नाही पिणार. बरं ठीक आहे, नको पिऊ ज्यूस. आम्ही तुझ्यासाठी दुसरं ज्यूस बनवतो, मग तर झालं. बस. ऐक बहिणी चला दुसरं ज्यूस बनवूया. चल वालते. वा उर्मिला वा, शाबास. काय ऍक्टिंग केली आहेस तू. त्या विक्रांतशी लग्न नसतं केलं ना तर कुठल्या तरी सिरियल मध्ये बेस्ट ऍक्ट्रेस असतीस. असो आता असंच यांना सगळ्यांना बाटलीत उतरवायचं आणि त्या राणीला हळूहळू या घरातनं बाहेर काढायचं. तनिषा लुक, तनिषा इंद्रा